ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की कोटी रुद्र संहिता. आणि कोटी रुद्र संहितामध्ये आज आपण बघणार आहोत की 12 ज्योतिर्लिंग हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्यांच्या उपलिंगांचा महिमा काय आहे ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैनिया महाकाल मोडकार ममलेश्वरम परल्या वैजनाथं डाकिन्याय शिवशंकरम सेतु बंदे तू रामेशम नागेशम दारुकावने वारण्यस्या तू विश्वेश त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तू केदारम घुमनेशम शिवालयम एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठंतरे सप्तजन्मकृत पापम स्मरेन विनश्यती. या पृथ्वीवर किती शिवलिंग आहेत याची गणना करता येत नाही. देव, मानव, असुर यांच्याकडून शिवजीची पूजाही केली जाते. भगवान शंकर हे अतिशय कृपाळू आहे आणि ते नेहमी आपल्या भक्तांवर प्रेमाचा वर्षाव हे करत असतात. जो कोणी शुद्ध अंतकरणाने निस्वार्थ भावाने शिवांची पूजा करतो, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, त्याचे प्रत्येक पाऊल हे सदाचाराच्या मार्गावरच पडते. पृथ्वी आणि सागर यांच्या संगमावरती सोमेश्वर उपलिंग आहे. त्याचे नाव अंतकेश्वर. मल्लिकार्जुनतून प्रगटलेले उपलिंग रुद्रेश्वर नावाने ते प्रसिद्ध पावले आहे. ते भृगु कक्षेत स्थित असून उपासकांना सुख शांती प्रदान करणारे असे ते शिवलिंग आहे. महाकाल ज्योतिर्लिंगातून उत्पन्न झालेले दुग्धेश अथवा दूधनाथ नावाचे उपलिंग हे नर्मदेच्या तीरावर असून त्याची उपासना हे भक्ताच्या पापाचे निवारण करत असते. ओंकारेश्वराचे उपलिंग कर्दमेश्वर बिंदू सरोवरात आहे आणि याची उपासना करणारे अनेक भक्त आहेत. केदारेश्वराचे उपलिंग भूतेश नावाने आहे. ते यमुनेच्या तटावर आहे. त्याचे दर्शन आणि पूजन केल्याने मनामध्ये पुण्यतम विचार हे निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे भीमाशंकरचे उपलिंग हे भीमेश्वर सह्य पर्वतावर आहे. ते उपासकांचे आत्मसमर्पण हे नेहमी वाढवते. तर नागेश्वर ज्योतिर्लिंगातून प्रगटलेले उपलिंग भूतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. ते मल्लिका तीरावरती असून रामेश्वरातून निर्माण झालेले उपलिंग गुप्तेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे आणि घुमनेश्वरातून प्रगट झालेल्या उपलिंगाला व्याघ्रेश्वर असे नाव आहे. या सर्वांच्या दर्शनाने भक्तांमधील देवत्व प्रगट होते आणि जीवन हे त्यांचे अंतर्बाह्य आनंदरूप होत असते. आता आपण पूर्वेकडील शिवलिंगांचे वर्णन बघूया. गंगेच्या तीरावर बसलेली काशी ही नगरी सर्वांना माहीतच आहे आणि ही नगरी अतिशय प्रसिद्ध अशी आहे. ही लिंगमयी नगरी भगवान शंकराचे निवासस्थान आहे. तेथील प्रमुख लिंग म्हणजे विश्वेश्वर. येथे कृतिका वासेश्वर, तिल भांदेकर, दशा अश्वमेध शिव मंदिरे ही अतिशय प्रसिद्ध आहे. गंगासागर संगमावर संगमेश्वर महादेव आहे. कौशिकी नदी जवळ भूतेश्वर शिव आणि नारेश्वर शिव आहे. गंडकी तीरावर बुटकेश्वर आणि फल्गू नदीच्या काठीवर पुरेश्वर आहे. उत्तर नगरात नाथेश्वर आहे आणि याच्या पूजनाने भक्तांची सर्व कार्य ही सिद्धीत जातात. तेथे दुरेश्वर नामक शिव देखील आहे. ददीच्या संग्रामभूती शृंगेश्वर, वैद्यनाथ, जपेश्वर ही शिवलिंग प्रसिद्ध आहे. तसेच गोमेश्वर, रंगेश्वर, वामेश्वर, नागेश, कामेश, विमलेश्वर, व्यासेश्वर, सुकेश, भांदेश्वर आणि हुंकारेश्वर ही देखील शिवलिंग आहेत. सुरबोन, भूतेश्वर, संगमेश्वर ही स्वयंभू अशी स्वयंभून अशी लिंगे आहेत. तत्पका नदीच्या तीरावर कुमेश्वर, सिद्धेश्वर, पुंजेश ही शिवलिंगे असून तेथेच रामेश्वर, कुंभेश आणि नंदीश्वर, पुंजेश ही देखील शिवलिंगे आहे. तर पूर्वा नदीवर सोनेश, पूर्णक, शिव हे शिवलिंग आहेत.
दत्ताश्वमेध तीर्थामध्ये ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले ब्रह्मेश्वर लिंग आहे आणि सोमेश्वराची पूजा ही आपत्ती दूर करणारी आहे. भरद्वाजेवर ब्रह्मतेज देणारे आहे. शूलकंठेश्वर माधवेश्वर भक्ताचे रक्षण करणारे आहे. तर अयोध्येत नागेश नावाचे प्रसिद्ध लिंग पुरुषोत्तम पुरीत भुवनेश मध्ये आहे. लोकेश महालिंग आहे. कामेश्वर व गंगेश अंतकरण पवित्र करणारे लिंग आहेत. शुक्रेश्वर व शुक्रसिद्धी हे लोकांचे हित करणारी आहेत. वटेश्वरी कामना पूर्ण करणारे सिद्धू नदीच्या तीरावर कपालेश्वर आणि वक्रेश ही शिवलिंग आहेत. धौत मापेश्वर भीमेश्वर आणि सुरेश्वर ही लिंग शिवस्वरूप आहेत. नंदेश्वर ज्ञान प्रदान करणारे, नावेश्वर रामेश्वर महापुण्य देणारे आहेत. पूर्वसागर पूर्णसागर संगमाजवळ विमलेश्वर, कंटकेश्वर आणि भूर्तकेश ही शिवलिंगे आहेत. चंद्रेश्वर हे लिंग चंद्रासमान कांती देणारे आहे. तर सिद्धेश्वर भक्तांचे सर्व मनोगत हे सिद्ध करणारे शिवलिंग आहेत. अंधक दैत्याच्या शिवाजींनी येथे वध केला होता आणि तेथे अंधकेश आणि बिलेश्वर हे शिवलिंग आहे. येथे शरण्येश्वर लिंग देखील आहे. अर्बुद पर्वतावर अचलेश, कर्मदेश, कोटीश हे लिंगे असून कौशकी नदीवर नागेश्वर आहेत. योगेश्वर, वैद्यनाथ, कोटीश्वर, सप्तेश्वर, भद्रेश्वर, चंडीश्वर, संगमेश्वर ही शिवलिंगे भक्ताला सदाचारीही बनवतात. चित्रकूट पर्वतावर दक्षिणेला आत्रीश्वर हे नावाचे स्वयंभू असे शिवलिंग आहे आणि एकेकाळी या प्रांतात खूप मोठा दुष्काळ पडला. लोकांच्या रक्षणार्थ शिवजींनी तेथे अंश रूपात अवतार घेतला. दक्षिणेला चित्रकूट पर्वताजवळ कामत नावाचे अतिशय मोठे असे वन आहे आणि त्या वनात ब्रह्माजीचे पुत्र अत्रि व पत्नी अनुसया हे कठोर तप करत होते. तरी देखील पर्जन्यवृष्टी ही झाली नाही. ही अवस्था पाहून अनुसयाला खूप वाईट वाटले आणि अनुसया आपल्या पतीला अत्रीला म्हणते की सर्व लोकांचे दुःख मी पाहू शकत नाही. त्यावेळी अत्रींनी प्राणायाम केला व ते समाधीमग्न झाले आणि त्यांनी परमज्योती स्वरूप शिवजीचे ध्यान ते करू लागले. अनुसयाने शिवजीचे पार्थिव लिंग बनवले, त्याची विधीपूर्वक पूजा केली. तिच्या शरीरातून अतिशय भव्य असे तेज प्रकट होऊ लागले. काही दिवस अत्री ऋषी समाधी अवस्थेत होते. अनुसया आपल्या पतीची आणि शिवलिंगाची रोज पूजा करत असे. त्यावेळी श्रेष्ठ ऋषी आणि देव त्यांच्या दर्शनासाठी तेथे येत. अत्रींचे तप आणि अनुसयाची सेवा पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटत असे. देव व ऋषी म्हणाले की अत्री ऋषी आणि पतिव्रता अनुसया हे दोघेही खूप धन्य धन्य आहेत. एवढे बोलून ते आपल्या स्थानी निघून गेले. गंगा नदी या दोघांची भक्ती पाहण्यासाठी तेथे आली होती आणि ती म्हणाली की त्या दोघांचे कल्याण झाल्याशिवाय तरी मी येथून जाणार नाही. अत्री ऋषी हे समाधी विसर्जन केल्यानंतर अनुसयाकडे पाणी मागतात. ती कमंडलू घेऊन आश्रमाबाहेर जाते. तिच्या मागे गंगा नदी देवता देखील जाते. ती प्रसन्न होते आणि अनुसयाला म्हणते की तुला हवा तो तू वर माग. त्यावेळी अनुसया गंगेला म्हणते की मला आता जलाची आवश्यकता आहे आणि त्यावेळी गंगा देवता म्हणते की तू आता खड्डा खण आणि तो त्या जलाने भरून जाईल. त्यावेळी अनुसयाने एक एक खड्डा खणते. तेथे पाणी लागते. ती ते कमंडलू भरून घेऊन जाते आणि गंगेला हात जोडून विनंती करते की माझे पती येईपर्यंत तू मात्र येथे थांब. अनुसया गंगे मातेला तिथे थांबवून अनुसया आश्रमात येते. ते पाणी पिऊन अत्रींना खूप आनंद होतो आणि अत्री ऋषी म्हणतात की पाऊस तर कोठे पडलेला दिसत नाही, तर मग तू हे पाणी आणलेस तरी कोठून? त्यावर अनुसया उत्तर देते की शिवजी ही सर्व काही जी कृपा आहे ती शिवजींची आहे आणि तुमच्या पुण्याईमुळे गंगा स्वतः येथे आली आहे आणि तिचेच हे पाणी आहे. अनुसयाने अत्रींना जलाने भरलेल्या खड्ड्याजवळ घेऊन जाते. दोघांनीही विनंती करतात, गंगा देवी आपण येथून जाऊ नका
आणि त्यावेळी गंगादेवी सुद्धा त्या दोघांची विनंती ही मान्य करते आणि पार्थिव लिंगातून पंचमुखांनी युक्त असलेले शिवजीचे रूप तेथे प्रकट होते. दोघांनीही हात जोडून ते प्रार्थना करतात आणि आपण या तपोवनातील लोकांच्या कल्याणासाठी इथेच राहा, असे शिवांना सांगतात. त्यावेळी शिवजी व गंगा तेथेच राहतात आणि त्यामुळे सारी सृष्टी ही तेथील हिरवीगार होते, फुलाफळांनी बहरते आणि जलधारांनी निसर्ग नटतो आणि त्यामुळे सर्वजण हे आनंदित होतात. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.